हॅलो दादा. हा बोल आदित्य. मला ना उद्यासाठी एक आयडिया सुचली आहे. कोणती रे? हे बघ दादा, कशी वाटली? अरे मस्त आयडिया आहे है ना? मला असं वाटतं सतीशच्या ओळखीत कोणीतरी आहे. मी बोलतो त्याच्याशी फोनवरती. ओके डन. मग मी शोधू नको ना कोणी? नाही नाही गरज नाही. आणि ऐक ना, मला ना एक आयडिया सुचली होती. अरे बोल ना. सही यार दादा, नाही खरंच खूप सुंदर ही आयडिया. खरं तर दादा, उद्याच्या आपल्या या समारंभाला ना या एकाच गोष्टीने खरं पूर्णत्व येईल. सही आहे यार तू. ओके चल बाय. हा सतीशला फोन करतो मी. ओके चालेल, चल बाय. हा काय रे अमित? अरे हा आता आदित्यचा फोन आला होता. तो असं म्हणत होता की उद्याच्या फंक्शनसाठी आपण ग्रेट ग्रेट प्लॅन आहे. आपला विजय आहे ना, जाधव रे, त्याला सांगतो. करेक्ट. मी आदित्यला म्हणालो की सतीशच्या ओळखीत कोणीतरी आहे म्हणून. ओके मग डन ना? आता लिहून देऊ का? चल बाय. डन डन. ओके चल. अगो बाई. अरे वा, आज लवकर आलीस वाटतं. हो, उद्या तर सुट्टी घेतलीच आहे आणि शेवटची 3 लेक्चर्स ऑफ होती, त्यामुळे धावत आले. बरं मला सांगा माई, काय करायचंय? अगं आधी फ्रेश तर हो. अहो माई, इतकी एक्साइटमेंट वाटते ना की सांगूच शकत नाहीये मी. बरं मला सांगा, फायनली मेनू काय ठरला? अगं अगदी साधा सोप्पा मेनू आहे. फणसाच्या आठ्या घातलेली कढी आहे, त्याच्यानंतर मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड, कुरडया, भजी, वरण भात तर आहेच, तुरीच्या डाळीची आमटी. झालं. ओके. आणि गोड काय? गोड मात्र 5 प्रकारच्या खीर आहेत बरं का आपल्याकडे. शेव्याची खीर आहे, रव्याची खीर आहे, बदामाची खीर आहे, ओल्या नारळाची खीर आणि दुधीची खीर. हा, हे वेगळंच आहे. म्हणजे ओल्या नारळाची खीर तर कधी ऐकलीच नाही मी. पण असं का? असं काय, ह्याचं उत्तर उद्या. चालेल, थोडा सस्पेन्स चालेल मला. बरं सांगा ना माई, काय करायचंय आता? आता आधी हातपाय धुण्या, तुमच्यासाठी फर्स्ट क्लास चहा किंवा कॉफी करते. काय करू ते सांगा, ऑर्डर प्रमाणे दिलं जाईल. कॉफी. अरे वा, आज चक्क कॉफी. बरं बरं, विजय आणि अर्चनाला पण उठवते. अगं मागचं अंगण आणि वरांडा झाडलाय ना, दोघी दमल्यात म्हणून जरा पडल्या. आता उठवे नसताना जाऊन. बरं जा जा जा, मी कॉफी करते तुझ्यासाठी. ऐक, काय हो तुम्ही पण लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला लागलात. माई आपल्या सहजच बोलल्या असतील आणि तुम्ही भलते सलते विचार करायला लागलात. स्वर्ग? माधवी, मला स्वर्ग प्राप्त होईल का हो? बाबाजी, होईल का हो मला स्वर्ग प्राप्त? नोकरीत असताना किती वाईट वागलोय हो लोकांशी. पण माझ्यासारखे असे बरेच लोक असतील की. बाबाजी, होईल का हो स्वर्ग प्राप्त मला? हो, काय चाललंय तुमचं हे? का असले भलते सलते विचार करताय तुम्ही? अहो निदान या वास्तूचा तरी मान राखा. हे बघा, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. तेव्हा असले भलते सलते विचार करू नका, चांगले विचार करा. उगाच आपल्या वाकड्यात शिरताय. कसलं टेन्शन घेताय काही कळत नाहीये हो. हे बघा, तुम्ही मनातले सगळे हे विचार आहेत ना वाईट, ते बाजूला सारा. काय म्हणतेय मी? अहो त्या समारंभात हसत मुखाने सामील व्हायचंय ना आपल्याला. होय हो, जय हो. लक्ष असू द्या हो, लक्ष असू द्या बाबाजी.